नवीन गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती गाती हसती दिशा दहाही आनंदाची नवी पर्वणी ज्ञान रंजन अशी ही खाणी झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी अनुभव अनुभव। आपण ऐकत आहात जनसेवा फाउंडेशन प्रस्तुत पॉडकास्ट अनुभव 2.0। भारत सरकार आणि राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्था, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय आणि जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांसाठी पॉडकास्ट अनुभव 2.0। प्रकल्प समन्वयक डॉक्टर आर श्रीधर आणि आशिष तिवारी, प्रोग्रॅम प्रोड्युसर डॉक्टर विनोद शहा आणि गणेश डावळे। ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री एल्डरली लाईन क्रमांक 14567, टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 14567 अर्थात 14567 यावर सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेमध्ये संपर्क साधावा। माझं नाव शिवाजी सिद्धू महाडिक, मुक्काम पोस्ट चिंचणी अंबक, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली। मी खेडेगावातून पुण्यामध्ये आलो आणि सर्व्हिससाठी माझ्या जीवनामध्ये मी खेड्यामध्ये राहत असताना जनावरांच्या पाठीमागसुद्धा अभ्यास करून मी माझे ग्रॅज्युएशन पूर्ण केलं। त्यानंतर मी 1982 साली एस.टी. कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये क्लेरिकल साठी सर्व्हिस लागलो। त्या सर्व्हिस करत असताना समोर येणारा काउंटरला येणारा कस्टमर हा आपलाच कोणतरी नातलग आहे आणि त्याची समस्या ही आपली समस्या असं समजून मी ते काम करत गेलो। येणाऱ्या प्रत्येकाची समस्या, येणाऱ्या त्याची अडचण, त्याला कुठल्या प्रकारे मार्गदर्शन केलं पाहिजे, त्याला कुठल्या मार्गाने कशी त्याची समस्या सोडवता आली पाहिजे, अशा प्रकारचं मी भरपूर हे करून भयंकर कामगारांना सहकार्य करत राहिलो। आज एस.टी. बँकेची सेवा प्रामाणिकपणे कुठल्याही प्रकार न करता प्रामाणिकपणे 30 वर्ष सर्व्हिस मी एस.टी. बँकेमध्ये केलं। आत्ता सध्या मी भारतीय विद्यापीठ कात्रज येथे राहिला असून मी सकाळी योगा करतो, संध्याकाळी फिरायला जातो असतो आणि योगाबरोबर आमच्या योगाच्या ह्याच्यामध्ये नाना निवगणे आणि जे योगा वर्ग काढलेला आहे, मोफत वर्गाकार, त्यामध्ये आम्ही दररोज सकाळी जाऊन योगा करत असतो आणि त्यांचं आम्हाला भरपूर मार्गदर्शन मिळतं। वेळोवेळी आम्हाला कुठे ट्रिपा वगैरे काढल्या जातात, त्यात आम्ही ज्येष्ठांकडे आनंद घेत असतो। आता मी माझ्या आईवरती मला भावलेली कविता आहे, ती मी कविता आपण वाचून दाखवतो। एक मायेचा पवित्र धागा काळाने तो हरपून नेला, विरहाने जीव व्याकुळ झाला। एक मायेचा पवित्र धागा काळाने ते हरपून नेला, विरहाने जीव व्याकुळ झाला। आभाळ फाटलं सांडण्यासाठी मी धावलो, आभाळ फाटलं सांडण्यासाठी मी धावलो। नौकेचा जणू दोर तुटला, जैशी नौका डगमळते, तशी झाली स्थिती जीवनाची, ना कळे माझ्या मनाशी, ना कळे माझ्या मनाशी। तुझ्या कृपेने पावन झालो जीवन जगण्यासाठी, तुझ्या कृपेने पावन झालो जीवन जगण्यासाठी, पण अभागी बनलो आता तुझ्या मायेसाठी, अभागी बनलो आता तुझ्या मायेसाठी। तू निघून गेलीस आता कधी न परतण्यासाठी, तू निघून गेली आता कधी न परतण्यासाठी। चंदनासारखा देह झिजवला आम्हा लेकरासाठी, चंदनासाठी देह झिजवला आम्हा लेकरासाठी, जीवनाची बाग फुलवलीस तुझ्या लेकरासाठी। आणि तू निघून गेलीस कधी न परतण्यासाठी, आणि तू निघून गेलीस कधी न परतण्यासाठी। काही की ऐकलेस काही पाहिलेस तुझ्या जीवन बागेतील कोकिळ सूर, काही ऐकलेस काही पाहिलेस तुझ्या जीवन बागेतील कोकिळ सूर। एक सूर ऐकण्यासाठी किती झाली होतीस तो आतुर, एक सूर ऐकण्यासाठी किती झाली होतीस तो आतुर। पण तो ऐकण्या अगोदर निघून गेलीस अति दूर, आता कधी न परतण्यासाठी, आता कधी न परतण्यासाठी। तुझ्या स्मृतीची कमलपुष्पे राहिली आम्हापाशी, आता तू निघून गेलीस कधी न परतण्यासाठी।